नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि मी आत्ता आलो आहे ना अशा एका स्पेशल ठिकाणी। तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असाल, तुम्ही म्हणसाल कुठं आलाय नेमका हा। तर आजूबाजूचा परिसर जर बघितला ना तर तुम्हाला वाटेल पण की हा जंगला बेंगलात तर गेला नाही कुठल्या। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल, 104 वर्ष जुनी रेल्वे लाईन पाहण्यासाठी मी इथं आलो आहे। कारण की मी आहे एक रेल फॅन, मला रेल्वेची आवड लहानपणापासून आहे। आणि असेच काही जे दुर्लभ रेल्वे स्टेशन आहेत किंवा दुर्लभ रेल्वे लाईन, जसं मी कलाकुंडला गेलो होतो त्यावेळेस तिकडची हेरिटेज ट्रेन केली ती। त्याच्यानंतर मी बिलीमोरा ते वाघाई ही छोटी लाईन, ती पण मी 110 वर्ष जुनी रेल्वे लाईन ती कंप्लीट केली होती। आणि आत्ता बघण्यासाठी मी आत्ता आलो आहे हे म्हणजे पाचोरा ते जामनेर जी जुनी लाईन आहे ती बघण्यासाठी। आणि आपण पाहता याचे अवशेष, इकडे रेल्वे लाईनचे ट्रॅक इकडे आहेत। आणि रेल्वे लाईन बंद होऊन काय जास्त दिवस नाही झाले, तर आत्ता काही लोकांना विचारलं मी, तर कोविडच्या आधीपासून ही रेल्वे लाईन बंद झाली, नाहीतर कोविडच्या आधी ही पूर्णपणे ऑपरेशनलमध्ये होती। जवळजवळ 56 किलोमीटरचा हा टप्पा होता पाचोरापर्यंत। आणि पाचोराला मेन जंक्शन ब्रॉडगेजला मिळत होती। तर ह्याच्यामध्ये ना टोटल 7 स्टेशन होते, 7। तर इथून जर आपल्याला पाचोराला जायचं असेल किंवा आपल्याला मेन लाईनला कनेक्ट होऊन आपल्याला कुठे जायचं असेल तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट होता, खास करून या सर्व पट्ट्यातील लोकांना। आता बघा आपण इकडं सगळीकडे गवत वगैरे उगले, कारण हे आता हे बंदच करायचा गव्हर्नमेंटने निर्णय घेतलाय। 2 वर्षापूर्वी आधी जर आलो असतो तर या रेल्वेने प्रवास करायची संधी सुद्धा मिळाली असती। पण आता रेल्वे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आता इथे ब्रॉडगेजमध्ये कन्व्हर्जन करायचं याचं, पण अजून काय इथे तसं काही दिसत नाहीये। बघू, लवकरात लवकर होईल तर चांगलं आहे। पाचोरा ते जामनेर या रेल्वे लाईनचा इतिहास खूप मोठा आहे। श्री शहापूरजी गोडबोले यांनी पाचोरा ते जामनेर या रेल्वेची स्थापना केली। 1918 मध्ये पाहूर ते पाचोरा हे सेक्शन सर्वांसाठी ओपन झाले आणि त्याच्यानंतर 1 वर्षातच जामनेर ते पाचोरा ही संपूर्ण लाईन सर्वांसाठी ओपन झाली। यामध्ये टोटल 7 स्टेशन होते। स्टेशनच्या परिसरात आपल्याला अजूनही खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात। समोर आपल्याला पांढऱ्या रंगाची छोटीशी टाकी पाहायला मिळते, त्याच्या पाठीमागेच आपल्या निळ्या आणि लाल कलरचं काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच्याच बरोबर आपण समोर पाहू शकता हा पाण्याचा नळ, परंतु आत्ता बंद अवस्थेत आहे। त्याच्या पाठीमागेच टुमदार असं स्टेशनची इमारत आपल्याला पाहायला मिळते। आणि स्टेशनचा परिसर संध्याकाळच्या वेळेस खूपच छान प्रकारे दिसतोय।
थोडा वेळ इथे बसलो आहे ना, असं वाटतं आहे की खरंच ट्रेन येते की काय. आणि मी इथं प्लॅटफॉर्मवर वाट बघतो आहे ट्रेनची. समोर ट्रॅक आहे आणि इकडून समोरूनच पाचोरा मार्गे इकडं जामनेरपर्यंत ट्रेन येते की असा भास होतो आहे. पण असं नाही आहे, ट्रेन बंद झाली आहे कोविडच्या आधी आणि आता फक्त उरलेत हे अवशेष. खरंच आता महाराष्ट्रात तर कुठं आहेच नाही. हे एकमेव होतं जे कोविडच्या आधीपर्यंत चालू होतं, पण आता हे सुद्धा बंद झाले. आता इथं गॉज कन्व्हर्शन होणारे सांगितलं जाते, पण आता कधी होईल कुणास ठाऊक. काय गव्हर्नमेंटनी त्वरित त्याची दखल घेऊन इथं काहीतरी ब्रॉडगेज तरी निर्माण केलं पाहिजे, जेणेकरून जामनेरकर आणि ह्या आजूबाजूच्या परिसरातील जे काय कुठली गाव आहे त्या लोकांना याचा फायदा होईल. स्टेशन बाहेरून या प्रकारे काही दिसत होतं. इथून आपण आतमध्ये आल्यास की आपल्याला इथे समोरच्या साईडलाच आपल्याला तिकीट विंडो आहे, तिथून आत्तासुद्धा तिथे कर्मचारी बसलेत, पण आता ऑफिशियल आहेत, पण आता त्यांचं काही काम राहिलेलं नाही, दुसरं इतर काही काम करत असतील. मला असं वाटत होतं ॲटलिस्ट हेरिटेज ट्रेन म्हणून तरी महाराष्ट्रात अशी एकतरी रेल्वे जुन्या काळातली चालू असावी, पण तसं काय महाराष्ट्रात होऊ शकलेलं नाही. तर मंडळी आता निरोप घ्यायची वेळ येते. इथून आता समोर आपण पाहता इथं ट्रॅक चेंजर आहे. ज्यावेळेस इंजिन यायचं इकडून पाचोऱ्याच्या दिशेने आणि मग चेंज करण्यासाठी इकडे समोर जायचं, इकडून ट्रॅक चेंजरने ट्रॅक चेंज व्हायचा आणि मग या मार्गे इकडे इंजिन जात होतं. ट्रॅक चेंजर समोरच आहे. हा ट्रॅक चेंजर जवळजवळ 104 वर्षाचा आहे आणि तो आपल्या सुवर्ण काळाची इथे साक्ष देत आत्ता उभा आहे. तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.